तिकडं तुला जॉब पण दिलं होता बाबांनीच, तिथं व्यवस्थित चालू होता, तो चांगला स्टार्टअप पण तो ग्रो होत होता. त्याच्यानंतर तुझं लग्न झालं एकतर, मग चितळे फॅमिली, तिकडचा पण मोठा बिझनेस. तू एक चूज केलं की मी एक माझी स्वतःची स्कूल काढते, आतापर्यंत जे सगळं करिअर आणि हा एक डिसिजन, हा तुला कसं वाटला की आपण हे करूयात? न्यूरो डायव्हर्जन काय हे एकदा तू तुझ्या भाषेत सांग ना, म्हणजे जे प्रत्येकाला समजत की न्यूरो डायव्हर्जन म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स काय काय. काही जी जगातली लोक आहेत त्यांनी जग बदललंय. म्हणजे आयझॅक न्यूटन आहे, अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, आत्ताचा इलॉन मस्क आहे, ज्यांना ऑटिझम होता म्हणजे आहे. आणि हे एकदा डिटेक्ट झालं लहानपणी तर ते क्युअर होऊ शकतं किंवा ते पुन्हा नॉर्मल होऊ शकतं ते बेबी. सो तेच आहे ना, आपल्याकडे बऱ्यापैकी त्या बाबतीमध्ये अशा लहान म्हणजे तान्ह्या बाळांसाठी मिथ्स आहेत की मुलं उशिरा बोलतात, मुली उशिरा चालतात वगैरे अशा पद्धतीच्या. हा, मुलं उशिरा बोलतात, मुली लवकर बोलतात. हा, आणि ह्याला काही सायंटिफिक प्रूफ काही नाहीये. म्हणजे ज्या व्यक्तीने हे मिथ काढलंय, मे बी ज्या मुली न्यूरो डायव्हर्जंट असतात त्यांच्या आई वडिलांना तर म्हणजे भयानक स्ट्रेस असेल. जेव्हा प्युबर्टी हिट होईल तेव्हा मग पुढे काय तिला, मग असे तुला प्रश्न येतात. ज्या मुलांना हे डिटेक्ट झालंय आणि त्यांच्या आईला किंवा वडिलांना म्हणजे आई वडिलांना त्यांना स्कूलला नाही पाठवत तरी त्यांनी घरी त्याचा अभ्यास कसा घेतला गेला पाहिजे, तर काय काय केलं पाहिजे घरी की त्याला ते बेसिक नॉलेज तरी कळेल, तर तुला काय वाटतं? नाही म्हणजे तू हे ऑड स्कूल तर चालू केलीच वेगळी, पण त्याच्या पलीकड तू तुझ्या मुलांना पण एक असं वेगळ्या पद्धतीने शिकवते. म्हणजे ते मला तू सांगत होती की स्लीप ट्रेनिंग वगैरे, तो काय विषय जरा सांग बरं, काय खूप नक्की? कॉन्ट्रोवर्शियल विषय आहे.